सह्याद्री, जिथे काळाचं चक्र थांबतं आणि प्रत्येक डोंगरकडा आपल्याला इतिहासाची साक्ष देतो. इथल्या प्रत्येक वाटेवर, प्रत्येक दगडावर, ढगांच्या प्रत्येक सावलीत काही ना काही सांगण्यासारखं असतं. कधी असं वाटतं ना की आपण निसर्गात हरवावं, पण सह्याद्रीत हरवणं म्हणजे स्वतःला सापडणं. वैशिष्ट्य आहे त्या बाप्पाकडे. आणि नवसाला पावणारा बाप्पा आहे. तुम्ही समजा काही बोलला की मला असं होतं तसं, तर तो पुढच्या वर्षी तुम्हाला ते फळ नक्की देणार. फक्त तुम्ही मनाने प्रार्थना केली पाहिजे आणि भक्ती केली पाहिजे. असा सिद्धलक्ष्मी आहे. पहिल्यापासून हो, म्हणजे जेव्हा 89चा पूर आला होता, त्या पुरानंतर टिकून राहिलेले बाप्पा आहेत. सरळ बाबी ही मूर्ती तिथे 100 वर्ष बघा. हे म्हणजे मला वय 66 झालो आहे. त्याच्या अगोदरपासून आहे. माझे मोठे भाऊ अशीच काही फरक नाही. आणि सगळं बाजूचं सगळं पडलं होतं. आणि ते एक दिवशी गुजर होते, त्यांनी ती सामना घेतली ती बात. अच्छा, त्या दोन देऊळ होतो. नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धलक्ष्मी महागणपतीचे दर्शन घेऊन आम्ही गडाकडे मार्गस्थ झालो. जसा पावसाळा सुरू होतो तसं सह्याद्रीचं हिरवं आवरण नव्याने फुलायला लागतं. ढगांच्या सावल्यांनी झाकलेले टोकदार कडे, निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या वाड्या वस्त्या आणि ओतंबूर वाहणारे झरे, हे सगळं सिनेमॅटिक नाही तर काय. सह्याद्री ही एक भावना आहे, जिथे धुक्याच्या पडद्याआड गडकोट उभे आहेत, भक्कम पण तितकेच शांत. जिथे प्रत्येक झाड, इथला वाहणारा वारा, पाण्याचा टपकणारा प्रत्येक थेंब आपल्याला इतिहासात खोलवर घेऊन जातो. या ट्रेकिंगच्या प्रवासात कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत हाच सह्याद्रीचा आत्मा, जो पावसाच्या थेंबातून बोलतो, इतिहासाच्या खुणा दाखवतो आणि मनात नवं काही रुजवतो. तर मित्रांनो, तुम्ही आता माझ्या मागे जो हा छोटेखानी किल्ला बघताय, हेच आजचं आपलं डेस्टिनेशन, अर्थात किल्लेमृगगड. आपल्याला तिथे जायचं आहे. आता अर्थात तुम्ही या किल्ल्याची उंची बघून समजलं असेल की हा छोटेखानी किल्ला आहे. चढायला फार इतका जास्त नाही आहे वेळ. तरी आत्ता साधारण 2:15 वाजले दुपारचे. आणि मागच्या गाडाप्रमाणे याही वेळेला आम्ही खूप यायला उशीर केला आहे. आमची जी बाईक होती ती आम्ही खाली भिलेव गावामध्ये पार्क केली आणि तिथे थोडाफार नाश्ता करून आम्ही आत्ता चाललो. हळूहळू तुम्ही व्ह्यू पण एन्जॉय करा आणि माझ्या मागे या, आपण भेटूया मृगगडावरती. या सह्याद्रीच्या जंगलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढ्याला पाठिंबा दिला. हे जंगल म्हणजे मावळ्यांचं आश्रयस्थान होतं. कुठे लपायचं, कुठून हल्ला करायचा, कुठून वाट चुकवायची, हे सगळं या गडकिल्ल्यांच्या जंगलांनी पाहिलेलं आहे. आज तीच झाडं, तीच वाट, त्याच वेली आपल्या स्वागतासाठी शांतपणे उभ्या असतात. सह्याद्रीतली जंगलं तशी वर्षभर हरित असतात, पण पावसाळ्यात ती जणू नव्याने जन्म घेतात. दाट झाडांनी, गुंतलेल्या वेलींनी व्यापलेले रस्ते, हे दृश्य वेगळंच होतं. या जंगलात शिरल्यावर वाटतं आपण शहरापासून फार वेगळ्या जगात आलो आहोत, जिथे वेळ थांबतो आणि फक्त पानांची सळसळ ऐकू येत असते. आजूबाजूला मित्रांनो तुम्ही वातावरण बघताय, पूर्णपणे अंधार पडल्यासारखं वाटतंय. भलेही 3:30, 4, 4:45 वगैरे वाजलेत, तरी पण असं वाटतं संध्याकाळचे 6 वाजले. आणि किल्ल्यावरती जाताना आपण जेव्हा जंगलातनं जात असतो त्यावेळेला कधी कधी आपल्याला अशा प्रकारच्या आहे बघा, या खुणा आपल्याला पाहायला भेटतात. तिथल्या स्थानिक लोकांनी म्हणा किंवा येणाऱ्या पर्यटकांनी म्हणा किंवा किल्ल्यावरती काम करणाऱ्या दुर्गसंवर्धकच्या संस्था असतात, त्यांच्यामार्फत अशा प्रकारच्या मार्गदर्शक खुणा या वाटेवरती बांधलेल्या असतात. तर कधी बाय मिस्टेकली आपण कधी मार्ग चुकलो आणि तर अशा प्रकारच्या खुणा आपल्याला कुठे दिसतात का हे पाहायचं आहे आणि त्याच वाटेवरनं आपल्याला पुढे जायचं असतं.
मृगगडावर जाणारी ही वाट तशी मळलेलीच आहे. चुकायचा तसा काही संबंध येत नाही. मार्गदर्शक खुणा, मार्गदर्शक फलक इथल्या वाटांवर लावलेले आहेत. आत्ता आम्ही जवळजवळ एक 20 मिनटं सरळ चाललोय आणि एक वाट आपल्याला डावीकडे वरती नेते. तर या वाटेने आता आपल्याला वरती जायचंय. थोडीशी चढाई आहे, आता इथून चढाई चालू झालेली आहे. चला. पावसाळ्याच्या वेळी जर आपण एखादा ट्रेक करत असतो त्यावेळी इथे आपल्याला मच्छरांचा त्रास होऊ शकतो. त्याची तेवढी काळजी घेणं जरुरी आहे. इथल्या वाटांवरचे दगडधोंडे तुडवीत आम्ही गडाच्या आकर्षणाकडे अर्थात कातळकड्याकडे मार्गस्थ झालो. आत्ता ह्या वाटेने मी थोडासा वरती चढलोय आणि मागे हा काय नजारा आहे तो एक नंबर आहे डायरेक्ट समोर. आणि जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारच्या ह्या ज्या रश्श्या आहेत या आत्ता सपोर्टसाठी बांधलेल्या आहेत. 2 रश्श्या आहेत. एका रश्शीला इथे नॉटसुद्धा आहेत की ज्या नॉटला आपण पकडून तो असं भक्कम आधार आपल्याला भेटू शकतो. कारण ह्या जर वाटा बघितल्या तर अतिशय निमुळत्या आहेत. केवळ एक माणूस इथे राहू शकेल अशा प्रकारेच फक्त एवढी जागा आहे. मी याआधी 3-4 वेळा या मृगगडावरती येऊन गेलो आहे आणि त्यावेळेला या रश्श्यांचा इथे बांधल्या नव्हत्या. तर त्यामुळे आपल्या हातापायांचा वापर करूनच तो जोर देऊनच वरती जायला लागायचं. या कातळकड्यावरून वर आल्यानंतर आजूबाजूचे दृश्य हे केवळ अवर्णनीय होते. मन अगदी स्तब्ध झालं. क्षणभर सगळं विसरलो. इथे फक्त आम्ही होतो आणि समोर पसरलेलं निसर्गाचं संगीत होतं. कारण नजरेसमोर उभं होतं सह्याद्रीचं एक प्राचीन, अभिमानास्पद आणि शुद्ध स्वरूप. आणि त्या शांततेतून मनात उतरलेली एक भावना होती, आपण इथे काहीतरी वेगळं अनुभवतोय. खरं तर इथून चालताना थोडीशी सावधानता आपल्याला बाळगायची. कारण पावसाळ्यामध्ये आपण येतोय त्यावेळेला इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या स्लिपरी झालेल्या असतात पावसामुळे. त्याच्यावरती शेवाळी साचलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या अशा प्रकारे पायऱ्या आहेत आणि ह्या साईडला पूर्णपणे दरी आहे. तर आपल्याला इथून येताना सावधानता बाळगून यायचे. आणि नक्कीच ह्याच्या एका बाजूला इथे तुम्ही बघू शकता असे खोबण्या आहेत कातळात खोदलेल्या. तर त्यांचा आधार घेत आणि पायांचा आणि हातांचा व्यवस्थितरित्या समतोल साधत आपण इथे पुढे गुहेकडे जाऊ.
मृगगडाच्या त्या गुहेत आम्ही खूप वेळ बसलो होतो, मात्र एकमेकांशी काहीच न बोलता. खरं तर कधी कधी मन इतकं गोंधळलेलं असतं की डोळ्यांसमोरचं सुंदर दृश्यही धुसर वाटू शकतं. आपण चालतोय, पण कुठे चाललोय हेच उमगत नाही. आणि त्याच वेळी सह्याद्री भाग पाडतो थांबायला. जणू तो सांगत असतो, पळू नकोस, बस इथे, बोल स्वतःशी. आणि खरंच आज तो काहीतरी बोलत होता, मात्र शब्दांमध्ये नव्हे तर अनुभवात. गोंधळाशिवायची शांतता काय असते हे त्या क्षणी समजत होतं. त्या वाटेवर चालताना आमचा नव्हे तर शांततेचा आवाज ऐकू येत होता. त्या वातावरणात एक वेगळीच जादू होती. ना कोणती चिंता होती, ना कोणतं अतीत, ना भविष्य, फक्त वर्तमान. आणि ते वर्तमान अक्षरशः आम्ही जगत होतो. निसर्गाच्या त्या वेगळ्याच दुनियेत आम्ही कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या वाटेने गड चढत होतो. सह्याद्रीच्या त्या श्वासात एक ऊर्जा होती, जी मला थकवा नाही तर हिंमत देत होती. जणू निसर्ग म्हणत होता, आपण अजून खूप काही करू शकतो. आणि त्या ओलसर वाऱ्याने जेव्हा माझ्या कपाळाला स्पर्श केला, तेव्हा वाटलं, हेच निसर्गाचं उत्तर आहे. सगळं होईल, थोडं थांब, विश्वास ठेव स्वतःवर. आज सह्याद्री मला बघत नव्हता, तर तो मला ओळखत होता. जणू माझ्या मनातला आवाज त्या शांततेच्या आडून ऐकत होता. मित्रांनो, जो काही थोडाफार कातळातल्या खोदलेल्या ज्या पायऱ्या होत्या त्या आपण आता व्हिडिओमध्ये बघितल्या आणि त्यात चढून आपण मृगगडाच्या शिखरावरती अर्थात टॉपवरती आलेलो आहोत. आणि माझ्या मागे जो सर्व पट्टा आहे, हा सर्व पट्टा लोणावळ्याचा आहे. म्हणजे लोणावळ्याची जी डोंगर रांग आहे तीच ही सगळी आहे. आणि इथेच कुठेतरी समोर लायन्स पॉईंट किंवा टायगर्स पॉईंट हे जे लोणावळ्याचे जे प्रसिद्ध पॉईंट्स आहेत, व्ह्यू पॉईंट्स आहेत, ते इथे समोरच आहेत. हा जो समोर जो सुळका दिसतो याला मोराडीचा सुळका असं म्हणतात. आणि या मोराडीच्या सुळक्याचा जो निमुळता होत जाणारा जो भाग आहे हाच हा मृगगडाचा आहे. अर्थात त्या डोंगर रांगाची शेवटचा जो तुकडा आपण म्हणू शकतो, हा असं कमी 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 होत येत इथे येतो आणि हा मृगगड बनतो. तर आता मी जिथे बसलो आहे तिथे समोरच लोणावळ्याची संपूर्ण पर्वतरांग आणि हा मृगगड. म्हणजे जर आपण अर्थातच लोणावळ्याला कधी ना कधी पर्यटन म्हणून जातो किंवा तिथे फिरायला जातो, तर त्यावेळेला टायगर्स किंवा लायन्स पॉईंट सारख्या ठिकाणाहून आपण जो व्ह्यूचा जो आनंद घेतो, तशाच प्रकारचा आनंद आपल्याला इथे येऊन शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती सुद्धा भेटतो. आणि तिथल्या जर गर्दीची जी कंपॅरिझन आपण इथे केलं तर आता आम्ही या गडावरती फक्त 2 जण आहोत. पूर्णपणे शांतता आहे गडावरती. तर असं मी कंपेअर नाही करत आहे, बट दोन्ही ठिकाणची तुलना आपण अर्थातच करू शकतो. तर आत्ता इथे समोरच या गडाची ग्रामदेवता आहे का मला नक्की माहीत नाही, पण समोरच इथे देवतेचं शिल्प आहे. तिथे शिवाजी महाराजांची आता एक छोटीशी मूर्तीसुद्धा आता गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी ठेवली आहे. तर या ठिकाणी थोडाफार आम्ही आता बसतोय आणि अन्य जो भाग आहे गडावरती आटोपशीर आहे गड अगदी, तर तो सुद्धा आता आम्ही इथे पाहायला चाललोय. आता मात्र वेळ भराभर पुढे जात होता आणि आम्हाला उरलेल्या थोड्या वेळेत बाकीचा गड नजरेत भरायचा होता. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाण्याच्या टाक्या आणि बांधकामाचे विशिष्ट असे अवशेष आम्हाला बघायला मिळाले. ते पाहून आम्ही गडाच्या दक्षिण टोकाकडे निघालो. वाटेत जाताना आपल्याला जुन्या वाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात. कदाचित याच ठिकाणी गडावर राहायची सोय केलेली असावी. या जुन्या वाड्याच्या अवशेषामध्ये इथला दगडी रांजण पाहून आम्ही शेवटच्या टप्प्यात पोहोचलो. इथे सुद्धा काही पाण्याचे टाके आहेत. तसेच कातळात खोदलेले पिनहोल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
लाकडी ओंडक्यांचा वापर करून त्या जागेवर निवाऱ्याची सोय पूर्वीच्या काळी केली जात असावी. तर मित्रांनो, आता 3 वाजता जी आपण या भ्रमंतीची सुरुवात केली होती मृगगडाच्या, त्या खालीच बसलेल्या या भिलीव गावापासून, आणि आता जवळपास 6:30 वाजलेत आणि आता मी मृगगडाच्या शिखरावरती म्हणजेच दक्षिण टोकावरती आलेलो आहे. आणि फारसा आटोपशीर किल्ला आहे हा, त्यामुळे खूपसा वेळ लागत नाही भटकंतीसाठी येण्यासाठी. तर जे कोण नवीन ट्रेकर्स असतील किंवा ज्यांना इतिहासाची आवड आहे, कधी गड किल्ले फिरले नसतील पण त्यांना फिरायचं आहे, त्यांच्यासाठी मृगगड हा एक उत्तम पॅकेज आहे. म्हणजे काही मध्ये रिस्की पॅच आहेत, जसे तुम्ही बघितलं की कागद कोटेरा पायऱ्या असे काही रिस्की पॅच आहेत, पण ते थोडेफारच आहेत. हे सुद्धा अनुभव घेत आपण या किल्ल्यावरती येऊ शकतो. अतिशय आटोपशीर किल्ला, खूप साऱ्या गोष्टी नक्कीच नाही आहेत त्या किल्ल्यावरती बघण्यासारख्या, ज्या ऐतिहासिक दृष्ट्या असतात इतरशा किल्ल्यांवर. टेहळणीचा बुरुजच हा किल्ला होता, म्हणजे खूप साऱ्या ज्या घाटवाटा असतात की ज्या पूर्वीच्या काळी घाटातून कोकणात उतरल्या जायच्या, आणि अशाच एखाद्या घाटवाटेच्या रक्षणासाठी किंवा त्या घाटवाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे त्या काळी. तर अशा प्रकारचा आटोपशीर किल्ला आम्ही आत्ता खूप उशिराने भ्रमंतीची सुरुवात केली आणि आता अगदी आम्ही शेवटाकडे आलेलो आहोत. तर तुम्ही आता बघू शकता की आजूबाजूला जे काही वातावरण झालेलं आहे ते अतिशय खतरनाक झालेलं आहे. म्हणजे क्षणार्धात जे वातावरण जे पलटणं म्हणतात ना, त्याच प्रकारचं हे वातावरण आहे. म्हणजे थोड्या वेळापूर्वी 5 ते 10 मिनिटापूर्वी खूप सारा अचानक भयानक असा पाऊस येऊन गेला. आता पाऊस नाही आहे, मात्र खूप सारे वारे इथून वाहत आहेत. तर आजूबाजूला जे खाली गावं आहेत किंवा ही समोरून जी नदी वाहते, इथे येऊन तुम्ही जर बसलात तर खूप छान असं वाटेल. तर आता मी या व्हिडिओच्या शेवटाकडे जातोच आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करालच, शेअर तेवढं नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ अशा प्रकारचे बनवत राहू. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि जय शिवराय. चालेल. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी जागा असते जिथे फक्त समाधान असतं, जिथे आपण स्वतःला समजावतो मी तयार आहे पुन्हा उभं राहायला. कारण सह्याद्री फक्त पर्वतरांग नाही, ती धीर आहे, शांतता आहे आणि प्रेरणा सुद्धा.